तसंच आपलं होईल. त्यामुळे मग जेव्हा हा विचार करायला लागल्यानंतर जाणवायला लागतं की हां, मुख्य मूर्ती भग्न झाली परचक्र आल्यामुळे. त्याच्यासाठी ते म्हणले तुम्हाला राजकीय आणि सामाजिक इतिहाससुद्धा समजला पाहिजे. आणि मग ह्या मंदिरांवरती, खजुराहोच्या या मंदिरामध्ये विष्णूमूर्ती नाही आहे, पण त्या ललाटाबिंब जे विष्णूचं आहे त्याच्यावरून असं जाणवतं की ते विष्णू मंदिर आहे. आणि इतकी बारीक सारीक तपशीलवार मंदिरं आपल्याकडे बांधली आहेत. जाम म्हणून मी जे मगाशी गाव सांगितलं, परभणीच्या जवळ आहे ते. म्हणजे जाम समर्थ नाही, समर्थांचं जन्मस्थान जाम वेगळं, हे परभणीच्या जवळ धारासूरच्या धारासूरच्या जवळ जांब आहेत. हां, तिथे जांब येतं. तिथे लक्ष्मी आणि विष्णू अशी शेजारी शेजारी मंदिर आहेत. विष्णू मंदिरावरती ललाटाबिंबावरती विष्णूच आहे आणि शेजारच्या मंदिरामध्ये आतमध्ये शिवाची मूर्ती आहे. पण ललाटाबिंब जर बघितलं आणि त्या मंदिरांवरच्या स्त्री मूर्तींचं प्राबल्य बघितलं तर ते लक्ष्मीचं मंदिर असणार. शेजारीच विष्णू मंदिर आहे आणि त्याच्या शेजारचं छोटं मंदिर आपोआपच त्याच्या पत्नीचं असणार. पण ते जे ललाटाबिंब आहे ते मात्र अतिशय आकर्षक आणि युनिक आहे. इतकं वेगळं दिसत नाही कुठे. तिथे लक्ष्मी मांडी घालून बसली आहे आणि त्याच्या शेजारी छोटा विष्णू आहे. तिच्या मांडीवर नाही आहे बसलेला, डावीकडे बसला. मुख्य मूर्ती लक्ष्मीची आहे आणि शेजारी डावी छोटी मूर्ती विष्णूची आहे. म्हणजे मूळ मंदिर लक्ष्मीचंच आहे आणि विष्णूला गौण स्थान दिलं आहे. किंवा विष्णूवरनं कळतं की ही जी स्त्री बसली आहे ती लक्ष्मी आहे. लेख, असं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि स्लाइड शो आणि फोटो हे काहीही नसलेल्या काळामध्ये बांधलेली मंदिर आहेत. त्यामुळे जेवढं जास्तीत जास्ती तत्त्वज्ञान लोकांपर्यंत मूर्तींद्वारे दाखवता येईल एवढं दाखवण्याचा खूप प्रयत्न तत्कालीन शिल्पकारांनी केलेला आहे. तत्कालीन शिल्पकारांना सर्व गोष्टी, आगमग्रंथ, उपनिषद, पुराणं आणि आपले इतर अनेक ग्रंथांचा अभ्यास असायला पाहिजे असं आम्ही अभ्यासक्रमात शिकलो. त्याचं कारणच ते होतं की प्रत्येक संप्रदाय त्याचं तत्त्वज्ञान काय सांगतं ते आपल्याला मूर्तींमधनं दाखवायचं आहे हे तत्कालीन शिल्पकारांना माहिती असायचं आणि त्यांनी ते दाखवलेलं आहे आणि ते दिसतं. डेकोरेशनमध्ये हे विठ्ठल मंदिर आहे हम्पीमधलं, डेकोरेशनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आल्या. हे खांब नंतर रिनोव्हेट केलेले आहेत, पण त्या खांबांवरती सप्तस्वर निघायचे, असे दगडाचं वेगवेगळं टेक्स्चर तसं आहे की त्या प्रत्येक दगडावर लाकडाने जर प्रहार केला तर वेगवेगळ्या स्वर निघायचे. त्यांनी काही वादन व्हायचं नाही, जलतरंग वाजवतात तसं, पण प्रत्येक दगडातून नाद वेगळा यायचा. आणि उजवीकडे तर सोनाराकडे जसा प्रोटोटाईप बांगड्यांचा ठेवलेला असतो असा पूर्ण प्रोटोटाईप असल्यासारख्या बांगड्याच आहेत हम्पीच्या मंदिरांवरती. पूर्ण अख्खाच्या अख्खा तो खाली लेअर तसा आहे. सोनाराकडे जसा ठेवून दिलेला असतो आपल्याला तसा. अनेक गोष्टी, अनेक अलंकरण, तिथे ज्या स्त्रियांच्या अंगावरचे दागिने, अनेक लोक वेगवेगळ्या विषयात अभ्यास करतात की त्या स्त्रियांच्या अंगावरची वस्त्र, स्त्रियांचे दागिने, स्त्रियांची केशभूषा याच्यावरनं वेगवेगळे लोक अभ्यास करतात त्यांच्या दृष्टीने की एवढं मोठं मांडून ठेवलेलं आज आपल्याला दिसतं. आणि खूप मोठी मूर्तिकला ही आपल्याला दक्षिणेमध्ये बघायला मिळते की जी होयसळ ही जी राजवट होऊन गेली की ज्यांची कर्नाटकाच्या दक्षिण भागात म्हणजे बेलूर, हळेबीड, सोमनाथपूर, इथून शिरसी, शिमोगा या भागामध्ये होयसळांची मोठीच्या मोठी मंदिरं दिसतात आणि त्याच्यावरची मूर्तिकाम दिसतं. सुदैवानी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आलेली मराठी सत्ता आणि दक्षिणेकडे असलेला विजयनगर साम्राज्य यांच्यामुळे मुसलमानी आक्रमणं ही दक्षिणेकडे तुलनेने खूप कमी झाली. आक्रमणं कमी झाली नाही झाली अशी नाही, तिकडे पण आक्रमणं झाली, तिकडेही विध्वंस झाला, पण जो उत्तरेकडे आणि आपल्या भागात झाला तितका त्या प्रमाणामध्ये दक्षिणेकडे कमी झालेला दिसतो. त्याचं मोठं श्रेय आपल्याकडे जातं की आपण ती लाट थोपवून धरली, फिल्टर झाली, त्यात कमी झाली आणि त्याच्यामध्ये त्या प्रमाणात कमी दिसतात. आणि म्हणूनच होयसळांच्या मूर्ती किंवा होयसळांच्या मंदिरांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मूर्तिकाम केलेलं दिसतं. या पद्धतीने 1 इंचसुद्धा मोकळा सोडलेला नाही आहे. अतिशय आकर्षक मूर्ती आहेत. सोनार जसे दागिने घडवतो तसे त्या मूर्तींच्या वरती दागिने घडवलेले आहेत. एकही मूर्ती अलंकार विरहित नाही. मग ती सेवक असू देत, गण असू देत, पशु असू देत, राक्षस असू देत, कोणीही असू देत, अलंकारांनी मढवलेले अक्षरशः हे एकच पिलर म्हणजे एकच कॉर्नर घेतलेला आहे. हा होयसळ आपलं हे जे ह्याचं मंदिर आहे हळेबीडचं मंदिर त्याच्यावरती आणि बारीक सारीक केलं आहे. त्याची थोडी त्याचा क्लोजअप घेता आला नाही, पण तो जो मधला आहे आणि जो वादक आहे तो वाजवतोय तर त्यांनी त्याची बोटं दाखवली आहेत. त्या चामड्याच्या वाद्यांच्या मधनं आत गेलेली सगळी दगडाची मूर्ती आहे, पण त्याची बोटं पण दिसतात त्याच्यामध्ये. इतकी बारीक सारीक कलाकुसरी होयसळांनी केली. त्याच्यामागे तत्वज्ञान मांडलं ते अनेक काळ मधला समजण्यापलीकडे होतं. त्यामुळे अनेक मूर्ती समजायला अवघड गेल्या. सुदैवाने ब्रिटिश लोकांचं त्याच्यामध्ये योगदान आणि त्याच्यानंतर भारतीय लोकांनी केलेला अभ्यास याच्यामुळे आता अनेक गोष्टी किंवा अनेक मूर्ती ह्या उघडकीला येतात. त्याचं प्रयोजन कळतं, त्या कोणाच्या आहेत हे कळतात.
मग ते एक शास्त्र विकसित झालं की मूर्ती कशी ओळखायची, कोणाची आहे ती कशी ओळखायची, त्याच्या हातामध्ये आयुध असतात त्याच्यावरून ओळखायची, त्याचा जटामुकुट असतो, बारीक सारीक गोष्टींचं अंकन हे मूर्तींवर केलं गेलं. इतकं की ज्याला आपण आपली अॅनाटॉमी किंवा शरीरशास्त्र म्हणतो, याचा बारीक सारीक अभ्यास त्या लोकांनी केला. एक छोटी गोष्ट सांगतो गंमत म्हणून, इथे करून दाखवणं शक्य नाही किंवा कोणी करू नका, पण आपल्या पायाचा जो तळवा आहे टाचेपासून ते पुढच्या बोटांपर्यंतचं, त्याचं माप हे आपल्या मनगटापासून ते या कोपऱ्यापर्यंतच्या ह्याच्या इतकं असतं. हे घरी जाऊन लावून बघा, कारण इथे लावून बघणंच शक्य नाही, पण हे असतं, हे अगदी बरोबर असतं. सकृत दर्शनी आपल्याला वाटतं नाही नाही माझा पाय लहान आहे किंवा नाही नाही माझा पाय मोठा आहे इथे बसणार नाही, पण असं कोणाचंच झालेलं नाही आहे. हे करून बघा, बरोबर आपला तळवा या मापात बसतो. आणि जेव्हा मूर्तींची मापं गमतीत म्हणून आम्ही घेतली तेव्हा सुद्धा तसंच्या तसं माप तिथे घेतलेलं दिसतं. जेवढं माप पायाचं आहे तेवढंच माप बरोबर हाताचं घेतलेलं आहे. त्याची परिमाणं वेगळी आहेत, म्हणजे चेहरा जेवढा असेल त्याच्या 7 प्रमाणामध्ये तुमचा इतर देह पाहिजे. मग जर का तो सेवक किंवा गण दाखवायचा असेल तर तो 4च प्रमाणात, साधा देव मिसलेनियस दाखवायचा असेल तर 5 प्रमाणात, असे अनेक आहेत, पण तरीसुद्धा ही मापं दिलेली आहेत. दुसरं मी शंका आली होती, म्हणजे जेव्हा सरांनी आता कची बाराखडीच आम्हाला बघायला सांगितली होतं, देगलूरकर सरांना विचारलं की सर देवांना मिशा का नसतात, म्हणजे एक ब्रह्मदेव सोडला तर बाकी कोणालाच मिशा नाही आहेत, क्वचित प्रसंगी असतात. म्हणजे चित्र असेल तर शंकराला मिशा दाखवतात कधी कधी, पण मूर्तीमध्ये दिसत नाही. तेव्हा सर म्हणले की मिशा आल्या की वय आलं, आणि देव हा वयातीत आहे त्यामुळे त्याला मिशा दाखवत नाहीत. दुसरी गोष्ट, माणूस वृद्ध व्हायला लागला की त्याचा खांदा इथून नॅरो होत जातो आणि हे प्रमाण कमी होतं तिरकं. ते म्हणले तू देवाची कुठलीही मूर्ती बघ, त्याच्या खांद्याचं प्रमाण आणि त्याच्या कोपऱ्याच्या इथलं प्रमाण सारखंच असतं. जो मगाशी सांगितलं की बारीक सारीक अभ्यास या मूर्तिकारांनी केला होता तो असा, राजा किंवा विष्णू किंवा मोठा देव दाखवायचा असेल तर त्याचा गळा हा 3 वळ्या पडलेला असायला दाखवायला पाहिजे. म्हणजे आपण शेठ लोक म्हणतो ना गळ्याला वळ, त्रिवलयांकित असा शब्द आहे. कारण आपण जर का काही मागायला जायचंय त्याच्याकडे तर तो सधन पाहिजे ना. तोच जर का जरा जर्जर होऊन लटकलेला असेल तर तो काय मदत करणार आपल्याला. त्यामुळे आपले सगळे देव हे त्रिवलयांकित गळा असलेले, समृद्ध, हसतमुख आणि चिरतरुण असे दाखवलेले असतात. या मूर्तींमध्ये दाखवताना सुद्धा सगळ्या आनंददायी किंवा धष्टपुष्ट किंवा अतिशय प्रफुल्लित दाखवलेल्या देवांच्या मूर्ती आहेत. आणि होयसळांचं हेच होतं, 70-70, 80-80 वर्ष लागलेत एक एक मंदिर बांधायला, पण या मंदिरांवरती हजारो मूर्ती आहेत, मोजून सुद्धा. म्हणजे कधी कधी असं वाटतं की बघून डोळे थकतात आपले, पण ते मूर्तिकाम संपत नाही. आणि त्या पुन्हा त्या दिशांप्रमाणे त्या मूर्ती, त्या दिशांचे पालक वेगळे, त्या मूर्तींचं ठिकाण वेगळं, अशा अनेक गोष्टी आपल्याला होयसळांच्या मूर्तींमध्ये बघायला मिळतात. मग महाराष्ट्रात तसं नाही का? आहे ना महाराष्ट्रात. महाराष्ट्राचं तर भौगोलिक स्थान बघितलं तर उत्तर प्रदेशामधनं दक्षिणेकडे किंवा दक्षिणेतून उत्तरेकडे जाणाऱ्या ज्या कलांचा प्रवास आहे, कलाकारांचा प्रवास आहे, या सगळ्यांचं प्रतिबिंब महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं. ते इतक्या प्रमाणात बघायला मिळतं की अनेक मूर्ती या उत्तर प्रदेशमध्ये आहेत, उत्तर प्रदेश म्हणण्यापेक्षा उत्तर भारतामध्ये आहेत, त्या दक्षिण भारतामध्ये दिसत नाहीत, पण महाराष्ट्रात आहेत. आणि ज्या अनेक मूर्ती या दक्षिण भारतात आहेत, ज्या उत्तरेकडे दिसत नाहीत पण तरी त्याही महाराष्ट्रात आहेत. ज्याला ट्रान्झिशन स्टेज म्हणतात किंवा कलाकार म्हणतात, किंवा कला संस्कृती ही आपल्याकडची खरोखरच समृद्ध होती, वैचारिकही होती, तत्त्वज्ञानही होतं, वेगवेगळे संप्रदायसुद्धा इथे भरभराटीला आले होते. होतं वैष्णवांचं जे वैकुंठ म्हणून जो देव आहे, म्हणजे विष्णूचा वैकुंठ अवतार आहे, ते आपल्याला धुळ्याच्या इथे मेथी म्हणून आहे तिथे मूर्ती बघायला मिळते, जी मूर्ती इतरत्र कुठेही बघायला मिळत नाही. किंवा उत्तरेकडे यज्ञ वराह म्हणून जो वराह मिळतो, की जो वराह आहे त्याच्या अंगावरती देवांचं वेगवेगळे म्हणजे चित्रण केलेलं असतं, विष्णूचाच अवतार आहे तो. तो दक्षिणेत कुठेही बघायला मिळत नाही, पण तो आपल्याकडे बघायला मिळतो आणि उत्तरेत बघायला मिळतो. किंवा कार्तिकेच्या मूर्ती, कार्तिक स्वामींच्या मूर्ती, उत्तरेकडनं ॲक्च्युली हा प्रवास सुरू झाला आहे खरं तर. तो स्कंद आहे, विशाखा आहे, त्या मूर्तींचा उत्तरेकडून दिसतात. आता त्या उत्तर भारतामधनं लोप पावत चालल्या, पण महाराष्ट्रात आहेत आणि दक्षिण भारतामध्ये तर त्या खूपच मोठ्या प्रमाणावरती आहेत. तर महाराष्ट्र असा सर्वगुण संपन्न आहे. ही मंदिरं खिद्रापूर आणि अंबरनाथ ही शिवमंदिरं आहेत दोन्ही. शिलाहारांच्या 2 वेगवेगळ्या शाखा होत्या, कोकण शिलाहार आणि ठाण्याचे शिलाहार वेगळे, कोल्हापूर शिलाहार. त्या वेगवेगळ्या राजवटींनी बांधलेली ही मंदिरं आहेत. अशीच अतिशय संपन्न आहेत, अतिशय वेगळ्या प्रकारचं तत्त्वज्ञान सांगणारी मंदिरं आहेत. शंकराच्या विविध मूर्तींचं आपल्याला त्याच्यावरती अंकन केलेलं बघायला मिळतं.
आणि धन्वंतरी जो काय झाला आपण हे म्हणतो की औषधं आणि याचा सर्वांचा जो देव मानला जातो धन्वंतरी, त्या धन्वंतरीची मूर्ती खिद्रापूरच्या मंदिरावर आहे. ती सुद्धा कुठेही बघायला मिळत नाही. त्याच्या हातामध्ये एक घट आहे आणि धन्वंतरीच्या मूर्ती कशावरून धन्वंतरीची, तर शास्त्रग्रंथांमध्ये धन्वंतरीच्या मूर्तीचं वर्णन केलं आहे, त्याच्यावरून समजतं की ती धन्वंतरीची मूर्ती आहे. काही प्रमाणात दक्षिणेमधल्या मंदिरांमध्ये बघायला मिळते, पण बाकी अत्यंत दुर्मिळ असलेल्या अशा मूर्ती या आपल्याकडे महाराष्ट्रात तर बघायला मिळतातच, पण त्याच्याचबरोबर मराठवाड्यामध्ये बघायला मिळतात. ती श्रीमंती जी आहे मूर्तींची मराठवाड्यामधली, त्याला तोड नाही. कैलास लेणं हे तर मराठवाड्याचं काय, सगळ्या भारतातच आपल्या काय दागिना अनमोल, त्याच्याबद्दल वेगळाच विषय. म्हणजे तो बोलणं हा एका याच्यातला विषयच येऊ शकत नाही की ते अद्भुतच आहे सगळं त्याच्याबद्दल. म्हणजे कधी कधी क्षणभर आपल्यालाही असं वाटायला लागतं की खरंच हे कुठल्या परग्रहावरच्या लोकांनी बांधलं का काय येऊन देव. इतकं वरपासून खालपर्यंत बांधणं, इतकं प्रिसिजन आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असणं हा चमत्कारच वाटतो आपल्याकडचा. पण त्याचबरोबर अनेक गोष्टी, जसं औंढ्या नागनाथचं मंदिर आहे की जे 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक येतं, पण त्याच्यावरती सुद्धा जसं आपण होयसाळांचं मंदिर मगाशी बघितलं इतक्याच प्रमाणावरती मूर्तींचा खच आहे. प्रचंड व्हरायटीच्या मूर्ती आहेत. शंकराच्या संहार मूर्ती खूप बघायला मिळतात. अंधकासूर असेल, त्रिपुरासूर असेल, वेगवेगळ्या राक्षसांचा त्यांनी वध केला आहे, उग्रमूर्ती असतात. विष्णूच्या संहार मूर्ती बघायला मिळत नाहीत. म्हणजे विष्णूचे अवतार आहेत, त्यांनी नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकशिपूला मारलंय, पण स्वतः विष्णू हा कुठल्या राक्षसांना मारतोय असं बघायला मिळत नाही, कारण तसाही तो सौम्य प्रकृतीचा देव आहे. इंग्रजीमध्ये एक हिनोथिइझम नावाचा शब्द आहे. हे सगळे मूर्ती वेगवेगळ्या जेव्हा विकसित होत गेल्या तेव्हा वेगवेगळे पंथ, शैव असेल, वैष्णव असेल, शाक्त असेल, गाणपत्य पण नंतर आला, हे तेव्हाच उदयाला आले. त्यांचा प्रसार आणि भरभराट तेव्हाच होत होती. आणि हिनोथिइझम म्हणजे माझा जो प्रस्तुत देवता, माझी जी उपासक देवता आहे ती सर्वात श्रेष्ठ आहे हे दाखवणे, याला हिनोथिइझम म्हणलं जातं. यातून वेगवेगळी पुराणं आली आणि त्यातल्या कथा वाचायला आपण गेलं तर सगळीकडे सारख्या दिसतात. म्हणजे मी जर का विष्णू भक्त असेन आणि मला विष्णू ही देवता सर्वश्रेष्ठ सिद्ध करायची, तर माझ्या पुराणांमधनं किंवा माझ्या कथांमधनं हेच येतं की शंकर कुठल्या तरी राक्षसाला वर देतो आणि मग तो राक्षस उन्मत्त होतो, मग तो कोणालाही आवरेनासा होतो, शंकरालाही आवरत नाही, ब्रह्मदेवालाही आवरत नाहीत. मग लोक विष्णूकडे धाव घेतात, मग विष्णू काहीतरी क्लुप्ती लढवतो आणि त्या राक्षसाचा वध करतो. शिवाच्या बाबतीत असंच होतं, तो विष्णूनी वर दिलेला असतो. अनेक गोष्टी अशा खूप सिमिलर कथा दिसायला लागतात. अशा ह्याच्यामध्ये विष्णूचे अवतार आले, शिवाचे अवतार नाही आले मूर्तींमध्ये, पण शिवाच्या अनुग्रह मूर्ती आणि संहार मूर्ती आल्या, नृत्यमूर्ती आल्या, दक्षिणामूर्ती आल्या, विविध मूर्ती आल्या. विष्णूचे अवतार आले आणि अवतारांमधनं वेगवेगळ्या मूर्ती आल्या, पण विष्णू कुठल्या तरी राक्षसाला मारतोय, भोसकतोय असं कुठे दिसत नाही. ती मूर्ती औंढ्या नागनाथच्या मंदिरावरती आहे. मधु आणि कैटभ हे जे दोन राक्षस होते, मधु कैटभारी, कैटभ अरी, त्यांना मारणारा असा विष्णू, त्यांनी शेवट तो जो मधू होता त्याला प्रचंड मद चढलेला होता, त्याला धरलं आणि स्वतःच्या गुडघ्यावरती त्याचं डोकं आपटून त्याला मारलं. त्याच्या अंगामधून जो सगळा मेद जो बाहेर पडला तो सर्व पृथ्वीपर्यंत झाला आणि त्याच्यानंतर मेदिनी असं पृथ्वीचं नाव पडलेलं दिसतं. अशा कथा येतात. तर ती मधु कैटभारीची मूर्ती ही अंबरनाथच्या मंदिरावरती, अंबरनाथचं हे शिवमंदिर आहे, पण तरीसुद्धा त्याच्यावर विष्णूच्या काही संहार मूर्तींपैकी ही मूर्ती बघायला मिळते. जशी धर्मापुरीला केदारेश्वर मंदिर आहे, त्याच्यामध्ये दिंडीरव नावाच्या राक्षसाला विष्णूने आपली गदा त्याच्या पोटामध्ये भोसकून मारलेला आहे. तर ती मारामारीच दाखवलेली आहे सरण पूर्ण, आणि त्याची शिल्पकला इतकी अप्रतिम आहे की त्या राक्षसाच्या पोटातून गदा आरपार झालेली दाखवली आहे शिल्पामध्ये. इतकी सुंदर आहे. ती कथाच माहीत नव्हती, मला सुद्धा माहीत नव्हती अनेकदा. म्हणजे हे काही कळलंच नाही कुठला देव आहे, गदा मारतोय म्हणजे तो विष्णू आहे का कृष्ण आहे, कारण कृष्ण लीलांमध्ये अनेक राक्षसांना त्यांनी मारलेलं आहे. पण तेव्हा कळलं की तो दिंडीरव नावाचा राक्षस आणि त्याला विष्णूनी गदेनी भोसकून मारलं आहे. अशा अनेक मूर्ती ज्या वेगवेगळ्या आहेत आणि युनिक आहेत मराठवाड्यामध्ये बघायला मिळतात. मराठवाड्यामध्येच पानगाव, निलंगा ह्या मंदिरांवरती सुरसुंदरी किंवा ह्या अप्सरा यांचं आपल्याला अंकन मोठ्या प्रमाणावर केलेलं दिसतं. याच्यावर नंतर खूप लोकांनी अभ्यास केला. डॉक्टर देगलूरकर सरांनी त्याच्यावर अभ्यास करून सुरसुंदरी नावाचं एक पुस्तकच लिहिलं. त्यांच्या म्हणण्यानुसार की विविध विकार आपल्या मनातले हे आपण बाहेर मंदिराच्या ठेवायचे आणि मोकळ्या मनाने देवाच्या दर्शनाला जायचं, हे दाखवण्यासाठी या सुरसुंदरींचं प्रयोजन केलेलं आहे. किंवा काहींच्या हातामध्ये फुलं दाखवलेली असतात, काहींच्या हातामध्ये
पाणी दाखवलेलं असतं की आपल्याकडे असं म्हणलं जातं की गुरु, राजा आणि देव यांना रिकाम्या हाताने कधी भेटायला जाऊ नये. काही ना काहीतरी पुष्पम पत्रम फलम तोयम, कुठली ना कुठली तरी छोटी गोष्ट घेऊन जावी. हे तुम्हाला सांकेतिकरित्या दाखवण्यासाठी या मूर्ती केलेल्या आहेत. त्या लोकांना तत्कालीन लिहिता वाचता येत नव्हतं का असाही प्रश्न येऊ शकतो. असं लिहून का नाही ठेवलं पण मग फुलं घेऊन जावीत किंवा घेऊन जाऊ नयेत आता असतं तसं, किंवा फळे घेऊन जावीत, तसं दाखवण्याच्या ऐवजी ह्या मूर्तींच्या रूपाने दाखवलेलं आहे. किंवा खरोखरच त्या लोकांची वैचारिक किंवा मानसिक स्थिती इतकी उन्नत असेल की ह्या मूर्तींच्या रूपाने त्यांना त्याचा बोध होत असणार. सगळ्यात उजवीकडे जी दिसते सुरसुंदरी, तिच्या पायावरती विंचू चढलेला दिसतो, जो आपल्याला एकनाथांच्या भारुडामध्ये दिसतो की तो कामाचा विंचू. विंचू चावला हे जे म्हण आहे की काम क्रोध ह्याचे जे वेगवेगळे विकार आहेत त्याचं डिपिक्शन त्याच्यावर केलेलं आहे की तो विंचू चढलाय त्या स्त्रीच्या पायावरती. काही ठिकाणी ती पायामध्ये चाळ बांधतीये, डावीकडे एकदम आहे ती पायामधला काटा काढतीये. असे अनेक मानवी विकार हे माणसाच्या मनात आहेच आहेत. ते बाहेर ठेवून माणसांनी दर्शनाला जायचं आतमध्ये देवाच्या. त्याच्यासाठी हे सुरसुंदरींचं प्रयोजन देवळाच्या बाह्यांगावर केलेलं असतं, आतमध्ये नाही. कारण पुन्हा गंमत अशी आहे की बाह्यदर्शन प्रथम असं आपल्या धर्मग्रंथांमधनं सांगितलं आहे की मंदिरात गेल्यानंतर पहिल्यांदा बाहेरून प्रदक्षिणा घालायची, बाहेरून दर्शन घ्यायचं आणि नंतर आतमध्ये देवाच्या दर्शनाला जायचं. आणि म्हणून कामशिल्प असतील, सुरसुंदरी असतील, वेगवेगळे राक्षस असतील, वेगवेगळ्या संहार मूर्ती असतील, उग्र मूर्ती असतील, या बाहेर येतात आणि आतमध्ये आपण जसं जसं जातो तशा त्या प्रमाणात सात्विक मूर्ती यायला लागतात. मग गण येतात, विद्याधर येतात, गंधर्व येतात, छोट्या देवता येतात, मग द्वारपाल येतात आणि मग मुख्य गर्भगृहामध्ये देवतेची मूर्ती येते. हेच जर उलटं झालं, मुख्य देवतेचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झाल्यावर पुन्हा आपण प्रदक्षिणा घालायला लागल्यानंतर सगळे विकार आपण बघतो आणि नंतर घरी जातो, म्हणजे विषयच संपला. सर मूळ प्रयोजनच बाजूला पडलं. बारीक सारीक गोष्टींचं प्रयोजन केलेलं असतं. जेव्हा असाच प्रश्न पडला होता माझ्या एका मित्राला, सरांना विचारलं, सर घंटा कशाला आहे देवळामध्ये, आपण देवाला उठवण्यासाठी तो असं वाटत नाही. सर म्हणले, घंटेच्या खाली उभा राहा आणि घंटा वाजव. घंटा ही देवाला उठवण्यासाठी नाहीच आहे, तो जागाच असतो कायम. घंटा ही तुमच्या मनातले विकार किंवा अनेक विचारांचे कल्लोळ हे नाहीसे करण्यासाठी असते. प्रयोग करून बघा म्हणले. घंटेच्या खाली उभं राहून एक टोला द्यायचा आणि उभं राहायचं. तुम्ही देवाच्या दर्शनाला जाताना साहजिक आहे अनेक विचार मनात असणार. ते सगळा त्याच्यामधून जे उठणारी जी ध्वनी कंपन आहेत, जे रेझोनन्स आहेत, त्यांनी तुमच्या मनाला शांतता मिळते, अनेक विचारांचा कल्लोळ थांबतो आणि तुम्ही देवाच्या दर्शनाला जातात. त्याच्यासाठी घंटेचं प्रयोजन आहे. देव जागा आहे, त्याला कशाला उठवायचं. आपण आत्ताच्या आपल्या फुटपत्तीनुसार म्हणतो की बेल वाजवून घरात जायची. देव जागाच आहे. तुमच्या मनाला स्थिरता यावी याच्यासाठी घंटा आहे. ही सगळी प्रतीकं आहेत. देवळात गेल्यानंतर कासव असतं, षड्रिपूंचं प्रतीक आहे. त्याचे 4 पाय, तोंड आणि शेपूट ते आतमध्ये घेतं आणि टणक त्याचं कवच तयार होतं, पाठीची ढाल तयार होते. त्याप्रमाणे तुम्ही तुमचे षड्रिपू मनातले आत घ्या आणि दर्शनाला जा. त्याच्यासाठीचं प्रतीक आहे. खूप उशिरा आलंय कासव. हे साधारण 14व्या शतकाच्या नंतर कासव दिसतं, खूप जुन्या ह्याच्यात दिसत नाही. अजून एक वेगळी दिसणारी मूर्ती म्हणजे शंकराच्या देवळामध्ये गेलं तर उंबरठ्यावरती एक राक्षसाचं तोंड कोरलेलं असतं. नंतर ते डेकोरेटिव्ह मोटिव्ह म्हणून ह्या होयसाळ्यांच्याकडे तर त्याचे सगळे असे म्हणजे भिंतीवरती अख्खाच्या अख्खा पट्टाच आला. जसे गजथर असतो, अश्वथर असतो म्हणजे घोडे असतात, तसा वरती कीर्तिमुखाचा थर आला. त्याच्याबद्दल फार